आज आपण पोहे व रवा यापासून झटपट चविष्ट कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी रवा घेतलेला आहे। रवा कोणताही घ्या, जाड किंवा बारीक, जाड असेल तरी देखील चालेल। इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी मी पोहे घेतलेले आहेत। इथे दही घेतलेलं आहे, थोडंसं पातळ झालेलं आहे दही, ते आपण दही यामध्ये घालून घेऊयात। पाऊण वाटी साधारणतः दही घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे छान असं वाटून घेऊयात। हे पहा, इथे छान असं आपलं हे वाटून झालेलं आहे। मी यामध्ये अर्धी वाटी पाणी देखील घातलेलं होतं, त्यामुळे अशी छान अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे। ती आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं देखील आपण सर्व व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करूयात। यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे, 1 चमचा, आणि वरती मी थोडंसंच घातलेलं आहे आणि 1 छोटा चमचा आपण साखर देखील अगदी थोडीशी घेतलेली आहे, ती पण घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यावरती एक झाकण ठेवूयात आणि एक 10 ते 15 मिनिट आपण हे भिजू देऊयात। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। इथे आपण 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, टॅमॅटो कट करून घेतलेले आहे, कोथिंबीर अशी बारीक स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आता इथे 10 ते 15 मिनिट आपण हे भिजवून घेतलेलं होतं। एकदा आपण पाहूयात। आता हे घट्ट झालेलं आहे। आता आपण यामध्ये हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालून घेऊयात। सर्व साहित्य घालून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी पण घालून घ्यायचं आहे। पाणी लागेल तसंच घालायचं आहे आपल्याला, एकदम मिक्स करायचं नाही पाणी। हे व्यवस्थित आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात। आपलं हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। इकडे आता मुलांसाठी बनवतोय तर त्यासाठी इथे मी बटरचा वापर करणार आहे। तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकताय किंवा मग तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप देखील इथे वापरू शकताय, पण मुलांसाठी बनवतोय तर मी इथं थोडंसं अगदी बटर वापरलेलं आहे, त्यामुळे टेस्ट पण खूप छान लागते आणि मग चटणी वगैरेची पण काही एवढी गरज पडत नाही। आता हे बॅटर आपण यावरती तव्यावरती घालून घेऊया, हलवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न असतो। आपण वेगवेगळे पदार्थ नेहमी ट्राय करून बघायचे। आज आपण पोहे आणि रवा यापासून असं छान असं उत्तप्पा बनवणार आहोत। खूप छान कुरकुरीत असा बनवून तयार होता। यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आपण एक 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून हे शिजवलेलं आहे। आता आपण हे कडा सोडवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। इथे आपण हे पलटी करून घेतलेला आहे। आता या साईडला देखील व्यवस्थित भाजून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण सर्व उत्तप्पे बनवून घेऊयात। तर इथे आपले उत्तप्पे 2 बनवून तयार झालेले आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी, पोहे आणि रवा यापासून। रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे, घरातील उपलब्ध साहित्यातच दाखवलेली आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।